नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या सर्वांना आधीच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. या दिवशी आपण गुढी उभारतो, घर सजवतो आणि माता लक्ष्मीचे स्वागत करतो. पण शास्त्रानुसार असे सांगितले जाते की गुढी पाडव्यापूर्वी घरातील काही अशुभ वस्तू काढून टाकल्या नाही तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, घरातील 9 वस्तू ज्या आहेत गुढी पाडव्यापूर्वी बाहेर काढणे खूप आवश्यक आहे. जर तुम्ही या वस्तू वेळेत काढल्या तर घरातील दोष, अडथळे आणि दारिद्र्य दूर होऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिला वस्तू आहे तुटलेली भांडी. वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेली किंवा क्रॅक पडलेली भांडी ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. अशा भांड्यामुळे घरात नकारात्मकता ऊर्जा निर्माण होते. जर तुमच्या घरात कप, प्लेट, काच किंवा मातीची भांडी तुटलेली असतील तर गुढी पाडव्यापूर्वी घरातून बाहेर काढा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. दुसरी वस्तू बंद किंवा खराब घड्याळ. घड्याळ हे वेळेचे प्रतीक आहे. घरात बंद पडलेली किंवा खराब घड्याळ असेल तर आयुष्यातील प्रगती थांबवण्याचे प्रतीक मानले जाते. म्हणून गुढी पाडव्यापूर्वी खराब घड्याळ दुरुस्त करा किंवा घरातून काढून टाका. तिसरी वस्तू तुटलेली चप्पल. घरात तुटलेली चप्पल किंवा बूट ठेवणे अशुभ मानले जाते. अशा वस्तूमुळे आर्थिक अडचण वाढू शकतात. म्हणून गुढीपाडव्यापूर्वी जुन्या आणि तुटलेल्या चप्पला घरातून बाहेर टाका. चौथी वस्तू खराब इलेक्ट्रॉनिक वस्तू. घरात बंद पडलेली मोबाईल, रेडिओ, मिक्सर किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू कोणीही योग्य नाही. या वस्तूमुळे घरात स्थिर ऊर्जा निर्माण होते. म्हणून गुढीपूर्वी येण्यापूर्वी त्या दुरुस्त करा किंवा काढून टाका. पाचवी वस्तू जुने कॅलेंडर. अनेक घरामध्ये मागच्या वर्षाचे कॅलेंडर भिंतीवरच राहते. पण शास्त्रानुसार जुने कॅलेंडर घरात ठेवणे शुभ मानले जात नाही. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन कॅलेंडर नक्की लावा. सहावी वस्तू कोरडी झाडे. घरात सुकलेली झाडे किंवा कोमजलेली फुले ठेवणेही अशुभ मानले जाते. अशा गोष्टी नकारात्मक ऊर्जा वाढवतात. म्हणून सुकलेली झाडे काढून टाका आणि त्या जागी ताजे झाडे लावा. घरात सकारात्मकता ऊर्जा वाढतो त्यामुळे. सातवी वस्तू तुटलेली आरसे. घरात तुटलेली किंवा क्रॅक पडलेला आरसा ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. वास्तूनुसार यामुळे घरात वाद आणि तणाव वाढू शकतो. म्हणून तुटलेली आरसा लगेच बदलून टाका. आठवी वस्तू आहे निरुपयोगी सामान. घरात खूप जुने आणि निरुपयोगी सामान जमा झालेली असते. अशा वस्तूमुळे घरात अडथळे निर्माण होतात. गुढीपाडव्यापूर्वी घराची स्वच्छता करा आणि अनावश्यक वस्तू घरातून काढून टाका. नववी वस्तू फाटलेली कपडे. फाटलेली किंवा खूप जुने कपडे घरात ठेवले अशुभ मानले जाते. असे कपडे दान करा किंवा घरातून बाहेर काढा. यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा वाढवते. हे सगळे वस्तू तुम्ही गुढीपाडवा येण्यापूर्वी घरातून बाहेर काढून टाका, तर घरामध्ये एक सकारात्मकता ऊर्जा निर्माण होतो. विशेष उपाय. गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करा. घराच्या दरवाजावर तोरणे लावा, रांगोळी काढा आणि गुढी उभारून माता लक्ष्मीशी प्रार्थना करा. असे केल्याने नवीन वर्षात सुख, समृद्धी आणि आनंदी येतो. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच धार्मिक व उपयुक्त माहितीसाठी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. गुढीपाडव्याच्या सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.